आता बघूयात लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। माजी खासदार संजय निरुपम आज शिंदे गटात पक्षप्रवेश करणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत निरुपम यांचा पक्षप्रवेश होणार। ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार। अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार। महायुतीचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज भरताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। उत्तर पश्चिम मुंबईचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज भरताना मुख्यमंत्री शिंदेही हजर राहणार। भिवंडीचे भाजपचे उमेदवार कपिल पाटील आज उमेदवारी अर्ज भरणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करणार। शिंदे गटाच्या दक्षिण मुंबईच्या उमेदवार यामिनी जाधव आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत अर्ज भरणार। पालघर लोकसभेची उमेदवारी गेल्यानं विद्यमान खासदार राजेंद्र गावित निराश। पालकमंत्री रवींद्र चव्हाणांकडून गावितांच्या मनधरणीचा प्रयत्न, तर कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार असल्याची गावितांची माहिती। हातकणंगलेमधील उमेदवारांच्या प्रचाराचा धडाका। महायुतीच्या धैर्यशील मानेंसाठी गडकरींची प्रचार सभा, तर सत्यजित पाटील आणि राजू शेट्टींचेही विविध ठिकाणी प्रचार दौरे। पुणे काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी आबा बागुल। काही दिवसांपूर्वीच बागुल यांनी फडणवीसांची भेट घेतली होती, तर धंगेकरांना उमेदवारी दिल्यानं आबा बागुल नाराज असल्याचीही चर्चा होती।